नहीं आपला संदेश म्हणा, सूचना म्हणा, आतापर्यंत मुंबई पासून पंढरपूर पासून सारखा देत आलो आहे. अनेक पत्रक, अनेक लेखाद्वारे, वर्तमानपत्राद्वारे मुंबईने दिला आहे आणि मुंबईला सुचवलं आहे. मला आनंद होतो की नागपूर रेडिओची मुंबई सुद्धा या ठिकाणी येऊन अत्यंत प्रसन्न चित्ताने हा कार्यक्रम घेण्यासाठी इथं आले आहेत. माझा जो नेहमीचा विचार आहे तो विचार इथे सुद्धा मी त्यांना हे सांगणार आहे की आपण तेच ते लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्या राष्ट्रीय धनाचा कोणी नाश करू नये. आमचा देश प्रथमच हळूहळू कमी लागला आहे, खालच्या स्थितीला येऊ लागला आहे आणि अशा अवस्थेत माणसं भांडत असली तरी धन काही वाढत नाही. मुलं जवान होत असली तरी काही धन जवान होत नाही. अशा अवस्थेमध्ये थोडा विचार करूनच राष्ट्रीय संपत्तीचा होता होईल तो संग्रह केला पाहिजे. आपण सर्व मंडळी नेहमी याचा विचार करणं अगत्याचं आहे, आवश्यक आहे. मी साधूंना संदेश दिला आहे, मठापतींना दिला आहे, शंकराचार्यांना दिला आहे. बरोबरच हीच गोष्ट आमच्या सर्व लोकांना कळवली आहे की मित्र, शेतकऱ्यापासून, मजुरापासून, लोकांपासून सर्व लोक आपले चारित्र्य, आपले संस्कार, आपले सद्विचार आपण सांभाळ. विदर्भाची सुद्धा फार मोठी किंमत इतिहासात आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि तीच किंमत कायम ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. मी जे इतके हजारो ठिकाणी फिरून लहानपणापासून हा जो प्रयत्न केला तो यासाठी केला आहे की प्रत्येक इथल्या देशातल्या म्हणा वा विदर्भाच्या म्हणा वा प्रदेशाच्या म्हणा विद्यार्थ्यांनी हे सांभाळलं पाहिजे आणि आपल्या चारित्र्याने, आपल्या सद्विचाराने ही किंमत राखली पाहिजे आणि आपल्या देशाची किंमत शेवटी माणसाची किंमत राखल्यानेच राखली जाऊ शकते. एरवी कशी राखली जाणार? माझ्या रोजच्या भजनात, माझ्या रोजच्या भाषणात, प्रार्थनेत हेच मी सांगत आलो आहे. परवा बोलताना सुद्धा चीफ मिनिस्टर बाळासाहेब देसाई
अशा अनेक लोकांना बोललो आहे, तो मित्र हो, देश जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा असेल तर तुम्हा लोकांना आपल्या देशासाठी एकच गोष्ट केली पाहिजे, आणि ती म्हणजे देशाची मानवता, देशाची समृद्धी ही राखली पाहिजे. तीच गोष्ट करण्यात अधिक जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. भजन, भाषण वगैरेच्या सर्व दृष्टीने मी आपल्याशी बोलत आलो आहे. आनंद वाटला, आपण पुन्हा एकदा येऊन भेटला आणि 4 शब्द पुन्हा माझ्यापासून आपण घेतलेली आहे. फार बरं वाटलं. करा, जेवढं होईल तेवढं आपल्या महाराष्ट्राचं, विदर्भाचं, आमच्या या सध्याच्या एकंदर विद्यार्थ्यांचं कल्याण करा आणि आपल्या देशाचं कल्याण करा. माझी सध्या प्रकृती अशी आहे की मी अधिक जास्त काही बोलू शकत नाही, आणि आपल्या या सर्व सद्भावना मी आपल्या रेडिओला देतो आहोत की ज्याच्यामुळे की आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृतीचं नेहमी कल्याण होत राहू. संतांनी दिलेली जाणीव आपल्या अंतःकरणात राहू दे. हीच गोष्ट सांगणं मला अगत्याचं वाटलं, आणि म्हणून मी आपल्याशी 4 शब्द बोललो आहे. धन्यवाद आहे आपल्या सर्व लोकांना.